रहे। इसके लिए मैं चाहता हूँ कि हमेशा शांति बनाए रखें सभी लोग। गणेश चतुर्थी हमेशा एक बहुत ही खुशी का मौका होता है। सभी धर्म के लोग, सभी जाति के लोग हमारे शहर में एक होके इस पर्व को मनाते हैं, इस त्योहार को मनाते हैं। आज हमारे साथ हमारे बेळगावी नॉर्थ एमएलए साहब है। साथ ही साथ हमारे मेयर साहब, उप मेयर मैडम वेंके साहब है, जोशी साहब और कलगटी जी और बाकी मेरे काफी सारे अन्य मित्र हैं। और बहुत ही कम है पूरे राज्य में जैसे ये त्योहार बेळगावी शहर में मनाया जाता है वो कहीं और नहीं मनाया जाता। ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿ ಉತ್ಸವವನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಬೆಳಗಾವಿ ನಗರದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತೀವಂದ್ರೆ ಇದಕ್ಕೆ ಬೇರೆ ನಗರದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರುವಂತ ಸಂಭ್ರಮಕ್ಕೆ ಹೋಲಿಸ್ಲಿಕ್ಕೂ ಆಗಲ್ಲ। ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮಗದೊಮ್ಮೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದೇ, ಯಾವುದೇ ಜಾತಿ ಧರ್ಮ ಕುಲ ಮತ ಭೇದ ಭಾವನೆಗಳು ಇಟ್ಕೊಳ್ಳದೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಿ ಈ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡೋಣ। ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿಂದ ಏನ್ ಮೆರವಣಿಗೆ ಶುರು ಆಗುತ್ತೆ, ನಾಳೆ ಸಂಜೆ ತನಕ ಅಂತ್ಯ ಆಗೋ ತನಕ ಎಲ್ಲರೂ ಆ ಸಂಭ್ರಮವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಎಂಜಾಯ್ ಮಾಡಬೇಕು ಹಾಗೂ ಕಾನೂನನ್ನು ಕಾಪಾಡ್ಕೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಕೋರ್ಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗಣೇಶ ಚತುರ್ಥಿಯ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು। पूज्य महापौर साहब, उप महापौर मैडम, जिलाधिकारी मोहम्मद रोशन साहब, कमिश्नर महामंडल के अध्यक्ष जाधव साहेब, विकास कलगटी साहेब, रजित भाऊ, यावर्षी बघत आहे की गणेश चतुर्थीची उत्साह वाढलेली आहे। विनंती करतो की आम्ही चांगला वाटायला हे उत्साह आज नैरोनीत महामंडळाच्या अध्यक्षांना गोष्ट बोलत आहे। गेल्या 2 वर्ष ईद ए मिलाद आणि गणेश चतुर्थी एक दिवसात फरक होता। या वर्षी पण एक फरक झाला तर आमचे सगळे गुरुगोळ, आमची जमात, आमची यंग कमिटी सगळे मिळून एक ठराव घेतला की सण चांगल्या प्रमाणे व्हावा, शांततेने व्हावा। त्यासाठी आमचं जे मिरवणूक होती ते 5 तारखेला जे व्हायची होती ते आम्ही 14 तारखेला केलं।